दादा मला सांग, हा सिनेमा तुझा रिलीज होतोय 26/11 आणि त्याच्या काही दिवस आधी हैदराबादमध्ये आता पुन्हा एकदा बॉम्बस्फोट झालेले आहे. तू मगाशी जो प्रश्न निर्माण केला होतास की आमची मुलं अशी का बनतायत, का बनतायत, तेच मला प्रश्न पडतोय. जीवनाबद्दलची आसक्ती संपलेली आहे आणि मग त्याच्यानंतर ज्या आईला तुझ्या जाऊ द्या ना हे वृत्ती झाली. मग आता हे दोन्हीकडून जर व्हायला लागलं तर कसं चालेल? यादबी होईल रे. आणि त्या संदर्भात मग काय करतायत आमचे राजकारणी? मला मला भीती नाही वाटत. मी काही क्षणी मी माझ्या मरेपर्यंत मी प्रयत्न करणार, पण मला कुठेतरी एकटंच बसल्यानंतर उदासवाणं वाटतं. म्हणून मग मी पुन्हा तो पेपर आणि पेन आला रे. फार उदास व्हायला होतं. इथे आल्यानंतर ही पाखरं, ही झाडं, ही शेतं, ही जनावरं निदान ती अशी भांडत नाही आहेत एकमेकांशी. माणसांच्या दुनियेमध्ये तुझं मन रमत नाही आता? रमत नाही म्हणजे मला माहितीच नाही. माणसं खूप कमी राहिली आहेत रे. गुजरातेमध्ये झालेल्या दंगलीतली असू देत, परवाच्या बॉम्बस्फोटातली असू देत, मुंबईचा 26/11 असू दे, कुठलीही माणसांनी असं अनैसर्गिकरित्या का मारावं? मला काय, मी तुला अगदी मनापासून सांगतो, मी निदान एका माणसाला वाचवेन मरण्याच्या अगोदर. म्हणजे मारण्याचा तर प्रश्नच येत नाही. एवढी बिल्डिंग इथे एखादा बॉम्ब टाकून उडवायला काय लागतं? बांधायला काय आहे? मला अतिशय वाईट वाटलं होतं ते बुद्धाचे पुतळे अफगाणिस्तानामध्ये. अरे 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 मला खूप वाईट वाटलं. आपला हॉकीचा कॅप्टन होता, गोल्ड मेडल घेतलं, तर तो सीमेवर टेररिस्ट म्हणून मारला जातो. दहशतवाद, त्याला कुठलाही रंग नाहीये. दहशतवाद म्हणजे दहशतवाद. धर्म नाही, पंथ नाही, रंग नाही, जमात नाही, जात नाही, पक्ष नाही. तू म्हणालास विश्वास तुटलाय दाना. मला आठवतंय प्रहारमध्ये, प्रहार तुझा जो सिनेमा, त्यामध्ये तो आर्मी ऑफिसर सीमेवर लढणारे सैनिक तयार करतोय आणि समाजात आल्यावर त्याचा विश्वास तुटतोय. आजचं पण बघ, ते सीमेवर सगळे सैनिक आपला प्राण अगदी पणाला लावून रडतायत किंवा लक्षण करतायत, त्यांचे शिरच्छेद होत आहेत. आणि इथे असं वातावरण आहे जिथे आपण एकमेकावर विश्वास टाकत नाही आहोत, उगाच बोंबा मारत फिरतो आहोत. अराजक होणार आहे काही दिवसांनी. एक तर तुमची सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुमचं आर्थिक विषमता इतकी आहे. तुझ्याकडे ढीग पडलेत पैशाचे आणि माझ्याकडे खायला भाकरी नाही. बरं, तुलाही माहिती आहे, सगळी नावं घेऊन आता आपण बोलू शकतो, फक्त नावं घेता येत नाहीत. कुठल्या पॉलिटिशियननी राजकारण्यांनी कुठे काय किती ठेवलंय काय आपलं सगळंच माहिती आहे. मग काय करायचं? गोळ्या घालायच्या त्याला? ना हीच अस्वस्थता देशातल्या तरुण मंडळीच्या मनात आहे. सगळ्यांच्या आहे. तुझ्याही आहे. तुझ्याकडे एक माध्यम आहे निखिल, मी बोलू शकतो. तुझ्याकडे एक माध्यम आहे. त्या माध्यमात नाही तर तू मेला असतास. की ही अवस्था सगळ्या तरुणाईची आहे. मुसलमान, हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध. मुळात माझी आर्थिक विषमता, मला असं वाटतं की मी कमवतोय त्यातलं जास्तीत जास्त द्यायला पाहिजे. मी देईन, कारण माझी सगळी खरी संपत्ती ही मुलं आहेत रे. हीच मुलं रस्त्यावर उतरली होती दिल्लीला गँगरेप झाल्यावर. हीच मुलं भ्रष्टाचाराविरुद्ध अण्णा हजारेंच्या आंदोलनात सामील झाली होती. तरी सुद्धा असं दिसतंय की त्यानंतर काही नाही, पुन्हा पोकळी निर्माण. त्यावेळी सुद्धा काय झालं? त्यांच्यावर मारा केला, त्यांना पाण्याचा मारा केला, लाठीचा मारा केला, अमुक केलं तमुक केलं. ना पण या तरुणांनी काय करायचं? सगळी तरुण माणसं, तू जे म्हणतोस ते खरं आहे, अस्वस्थ आहेत. ते आपल्याला विचारतात, म्हणजे आपल्या पिढीला विचारतात, जी पिढी आता 50च्या पुढे गेलेली आहे तिला विचारतात, मग आम्ही करायचं काय? आम्ही रस्त्यावर उतरलो, आम्ही सरकार विरुद्ध आंदोलन केलं, निवडणुकीमध्ये पुन्हा गुंड निवडून येतात, भ्रष्ट निवडून येतात, करायचं काय? काही नाही, आपण काही सांगायचं नाही, ते करतील. आता काय करतील? काय करतील ते तुला माहिती नाही. मी मगाशी सांगितलं, अराजक. ते जे करतील ते हे थांबवणं सोपं नाही. मग पण उठाव होईल. म्हणजे उठाव होईल म्हणजे काय? उठाव होईल म्हणजे काय होणार आहे? आपल्या आयुष्यात होणार आहे का? नक्की नक्की. कारण तुलाही बघायचं आणि मलाही बघायचा नाही. आणि मला माझी खात्री आहे की त्याच्यामध्ये तू असशील आणि मी चालायला असेल. ना तू बाबा आमटेंना बघितलंस, तू मेधा पाटकरला बघितलंस,
तू आता स्वतः प्रकाश आमटेंची भूमिका त्या सिनेमामध्ये करतोयस. मला सांग, बाबा आमटे, मेधा पाटकर, अण्णा हजारे, अभय बंग अशी माणसं असून सुद्धा का नाही होत आहे बदल? का होत नाही? नाही, कुठे नुसतं चुकतंय? असं नाही. अण्णांचं कुठे चुकलं? नाही, अण्णांचं चुकलं नाही. मला एक तर सांगू, खरं सांगू का, माझ्यासाठी ज्यावेळी तू बोलायला लागतोस ना, समविचारी आपण असू शकतो, पण माझ्यासाठी तू नाही बोलायचंस. माझे विचार मीच बोलायचे. प्रत्येकानेच रे. ही आता फार एवढीशी आहे, अशी अशी अमाप मंडळी ज्या दिवशी होतील ना, त्यावेळी होईल. आणि हे काम करायला जे करतायत ते काम करायला खूप संयम लागतो रे. माझ्या या तरुण पिढीमध्ये तेवढा संयम आता सगळ्याच्या बाकीच्या गोष्टी भोगत असताना तेवढा नाही राहणार. त्याला एक वेळ निचरा मिळाल्याशिवाय ते हे होणार. आणि तो निचरा म्हणजे तो अराजक त्यावेळचा. त्यावेळी काय ओलं सुद्धा जळून जाईल. आपल्याला वाटतं इतकं सोपं नाहीये रे. दिसतंय, ते दिसतंय. कोण जाईल त्यात, कोण राहील, कोण कसं काय होईल मला माहिती नाही, पण भीती वाटते काही वेळ. हे सगळा ज्यावेळी राब भासतो, आपण सगळा वणवा लागतो डोंगरामध्ये, त्याच्यानंतर फार चांगली हिरवळ येते. पण लागतो त्यावेळी सगळा डोंगर काळा ठिक्कर पडतो रे. त्याच्यानंतरच्या सरी, त्याच्यानंतरचा पाणी, त्याच्यानंतरचा तो पाऊस ज्यावेळी झिरपतो, त्याच्यानंतर मग ती हिरवळ आहे. पण त्याच्या आधीचं ते जळणं तुम्ही नाकारू नाही शकत. तुला आशा आहे असं हो, होईल? हो. हिरवळ उगवेल, म्हणजे काय? वणवा पेटेल, वणवा राख तर होईल. पेटणारच आणि हिरवळ उगवणार आहे. पण वणवा पेटण्याच्या मागचा उद्देशच तो असेल. त्या हिरवळीसाठीच तो वणवा असणार आहे. नाना, मला तुला पुन्हा एकदा माणसात आणायचंय. आपण चालू हो आहे? हो, चालू की रे. मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे, जो विचारू की नाही मला समजत नाही, पण मी विचारणार आहे. विचार. आणि ज्याच्यावर तू बोलला नाहीस. बोल ना. तुझे प्रिय बाळासाहेब ठाकरे. हो. बाळासाहेब गेले, त्यानंतर आजपर्यंत तू काहीही बोलला नाहीस. मला माहिती होतं. पण बोलायचं कोणाशी? माझ्याशी. माझ्या माध्यमातून सर्वांशी. कारण नाना काय बोलणार आहे नाना, हे लोकांना ऐकायचंय. तू बोलला नाहीयेस. नोव्हेंबर गेला, डिसेंबर गेला, जानेवारी गेला, फेब्रुवारी संपत आला, तू काहीही बोललेलं नाहीयेस बाळासाहेबांबद्दल. का बोलला नाहीस? नाही, काय बोलायचं? बोलायचं होतं मी ते त्यांच्याशीच बोलायचो रे. आता मी कधी कोणाचे फोटो माझ्या घरामध्ये लावलेले नाही आहेत. माझ्या घरामध्ये जर कुठला फोटो असेल तर बाळासाहेबांचा आणि माझा एक फोटो आहे, शेवटाचा. मी बोलत राहतो त्यांच्याशी. त्या फोटोशी? हो, त्यांच्याशी. त्या फोटोशी नाही. मला असं वाटतं की ते आहेत, आपण बोलूया त्यांच्याशी. ते अजून आहेत असं तुला वाटतं? हो हो. म्हणजे मला कायमच असं वाटतं की त्यावेळची तुम्ही ती गर्दी बिर्दी, त्याच्यामधला सगळाच मला नाही, मी अशी कोणाची महानिर्वाण कोणाचं नाही असं पाहिलेलं. म्हणजे प्रत्येकाला पोरखं झाल्याची भावना होती. मला तर निश्चित होती. शेवटपर्यंत छान, उत्तम, अतिशय मनापासून प्रेम केलं माझ्यावर, थोरल्या मुलासारखं. शेवटपर्यंत टिकून होतं ते. कारण असं नाही की मी काही त्यांच्याकडे खरंच काही मागितलं नाही, कुणाकडेच नाही. तू कधीच काही मागितलं नाहीस. पण त्यांनी न मागता खूप दिलं रे. असं एक तिराहितावर इतकं प्रेम करणं, पण ते बाळासाहेबांची पद्धतच होती. समोरच्याला इतका त्यांचा आधार वाटायचा. मला त्याच्यानंतर, मी आता बाळासाहेब गेल्यानंतर उद्धवचीही तब्येत बरी नाही, पण मी नंतर गेलो नाही. मला का कोण जाणे, मला असं आपल्यातलं काहीतरी असं एखादा अंग तुटून गेल्यासारखं झालं. कारण बाळासाहेब हा काही बाहेरचा माणूस नव्हता ना रे. इतका अविभाज्य भाग होता आपल्या सगळ्यांच्या आयुष्य. माझा तर होताच होता. आपण नंतर बोलू बाळासाहेब. नाही 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 नाना, मला असं जाणवतंय की बाळासाहेबांबद्दल तुझ्या मनात ज्या भावना आहेत त्या तू बोलायचं नाकारतोस. मला असं वाटतं की नाना पाटेकरांनी रडायचं नाही असं लोकांनी ठरवलंय. नाही, पण नाना पाटेकरला बाळासाहेबांबद्दल बोलताना हुंका येतो. हे खरं आहे का? ते आता हुंके बिनके ते येतात रे, आपोआप येतात ते. असं उगाच कोणाबद्दल येणार नाहीत. पण ते आपण काय नातं होतं तुमचं? बाप आणि मुलगा, अजून काय.
पोरकं झाल्याची, पण ही माझीच नाही, प्रत्येक शिवसैनिकाची ही भावना आहे. कित्येक आता त्या दिवशी आलेली जी सगळी मंडळी होते, त्यामुळे त्याच्यात हिंदू मुसलमान असो, सगळ्यांना त्यांचा आधार वाटत होता. बाळासाहेब हे केवळ हिंदूंसाठीच फक्त होते याच्याशी मी माझं दुमत आहे. म्हणजे मी तुला हे पटत नाही नाही. का? कित्येक मुसलमान, अरे त्यांचा मुख्य डॉक्टर सुद्धा मुसलमान होता परकार. हो, खूप खूप ते मनस्वी होता माणूस, फारच मनस्वी. खूप काही शिकण्यासारखं होतं. त्यांचं ज्या न आवडणाऱ्या गोष्टी होत्या त्या सुद्धा, बाळासाहेब तुम्ही असं बोलता मला हे नाही पटत, हे मी बाळासाहेबांना मोकळेपणानं सांगू शकत होतो. 2 मुस्काटीत देऊ शकत होते. ते काय नाही पडत, गाढवा हे काय ते कसं. बरं त्याच्यानंतर कधी कुठलंही मनामध्ये वितुष्ट नाही, काही नाही. स्वच्छ मनाचा माणूस. फार माणूस क्लीन. माणसामध्ये काहीतरी एक चुंबक होता. सगळ्यांना असं ओढून घ्यायचं. का कोणाला? चित्रपट सृष्टीतल्या प्रत्येकाला वाटायचं की त्यांना भेटायचं. अभय म्हणजे भीती नाहीच, त्यांच्याकडनं अभय मिळायचं सगळ्यांना. फार काही हरवलंय. मी त्यांना ते नवीन म्हणे, बाळासाहेब एकदा तुम्ही चला. मी गणपतीला सुद्धा ते आले होते त्यावेळी. म्हटलं बाळासाहेब काहीतरी मी इतकी वर्ष तुमच्याकडे काही मागितलं नाही, एक गोष्ट काहीतरी सांग ना. काय सांग? नाही दिली तर बोल मग. म्हटलं संध्याकाळी गणपतीला या आज. नाही रे म्हटलं, हे मला ते आता चालताना त्रास. म्हटलं मग जमत नाही द्यायला तर बोललात कशाला मग? जाऊ दे, राहू दे, जास्त शहाणपणा करू नको, संध्याकाळी येतो मी. आणि आले. आणि उद्धव मला म्हणाला, अरे बरं तो कधी बाहेर निघत नाहीत, आता बाळासाहेबांकडनं कुठली गोष्ट करून घ्यायची असेल तर तुला बोलवतो. म्हणजे हे नातं होतं रे. अजून अजून काय लागतं तुम्हाला? त्यांची एक इच्छा होती, तुला बोलून दाखवली असणार त्यांनी. काय? किंवा न बोलता तुला समजली असणार. काय? राज आणि उद्धव बाबत. राज आणि उद्धव बाबत त्यांनी जरी बोललं तरी सुद्धा मी तुला खरं सांगू का, दोघांचे आता इतक्या उभ्या आहेत दोघं, तर ते कितपत एकत्र येतील हा त्यांचा वैयक्तिक भाग आहे आता. म्हणजे त्यातून तुम्ही सांगून उपयोग. मी गेल्या वेळी एकदा बोललो होतो त्यावेळी मग राज नाही का म्हणाला, नानाला राजकारणातलं काय कळतंय. जे खरं आहे, मला राजकारणातलं काही कळतच नाही. कळत असतं तर मी नसतो का आलो राजकारणात. पण मला माहिती नाही काय होईल. सरतेशेवटी आमची सगळ्यांची सामान्य लोकांची एकच इच्छा आहे, कुणी या, काही करा, एकत्र या, एकत्र येऊ नका. जे कराल ते आमच्यासाठी काहीतरी छान करा. आपल्या बाजूने आपण प्रयत्न नाही सोडायचे. पण निखिल, आपण झगडत राहायचं. आपली सुद्धा जाण्याची वेळ काही आलीच की आता रे. 63 झालो. निघायची वेळ कधी होईल ते माहिती नाही. पण म्हणून असं लुबरं किंवा असं नाही व्हायचं. आपण झगडायचं. अज्जा आईला तुझ्या हे म्हणायचं. पण ते म्हणण्यापुरतंच नाही चालणार. नाही तर हे सुद्धा मी बोलतोय हे पोकळ होईल. मला काहीतरी आता भरीव करायला पाहिजे. त्यांना काय करायचं? काय करायचं? ना इतका अस्वस्थ मी तुला अलीकडच्या काळात बघितलं नाही. मी अस्वस्थ म्हणजे बघितलं नाही म्हणजे भयंकर असा उकळतोय सातून. नाही उकळत, पण ते काय ते खूप दिवस झालं रे. आता हे इतका हा काय करायचं बदलला. काही राजकारण तर नक्कीच नाही. राजकारणात तर मला जाता येणार नाही. तर पण आपण हे जे करतोय, बोलतोय, ते बोलत राहायला पाहिजे आणि काहीतरी करायला पाहिजे. मी काय करू शकतो? माझ्याकडे एक मोठा आता पैसे खूप काहीतरी येणार आहेत. त्याच्या पोटी ह्या दुष्काळग्रस्तांसाठी. ना तुझ्याकडे नेहमी पैसे येतात तेव्हा तू कोणाला तरी देतोस. मला आठवतं नर्मदा आंदोलन दिलेस, बाबा आमटेना दिलेस. नाही कोणाला, मी स्वतःला, मला ज्याच्यातून आनंद मिळतो ते मी करतो. प्रत्येकाचे आनंद कुठे दडलेत मला माहित नाही. मला माझे इथे दडलेत. पण खूप मला मोठी मी काहीतरी बहुतेक करेन म्हणतोय ते काम. आणि ते केलं तर मला काही कोट्यांनी रुपये मिळतील. त्याचा एक ट्रस्ट करून सगळेच दंगलग्रस्त, दुष्काळग्रस्त, शिक्षणासाठी पण असं काहीतरी करावं. मग मी तुला सांगू शकतो की मला विचारतं तुम्ही इथं याल का पाहुणे म्हणून? म्हटलं हो येईन. ह्या ट्रस्टला तुम्ही इतके पैसे तुम्ही डोनेट केलेत, दिलेत, याची पावती दाखवा, मी येतो. मी महारोगी सेवा समिती किंवा लोकबिरादरी, प्रकाश आणि विकास
अरे तिथं काय बघणार आहे, पिढ्यानं पिढ्या नुसतं. आता तो आमची अनगा म्हणजे आमची सून प्रकाशची, ती पिलू म्हणजे दिगंत मोठा मुलगा, समीक्षा, अनु, अरे काय सकाळपासून डॉक्टर तो ग्लव्ज घातलेले आहेत, मास्क, खाली अर्धी चड्डी आणि बनियन, ऑपरेशन रूम मध्ये. ते बघितल्यानंतर असं वाटतं की आपण खरंच काहीतरी फारच नगण्य आहोत आणि मग काहीतरी आपण करत राहावं. म्हणजे बाबांनी करणं आपल्यापेक्षा थोरले होते, मग विकास प्रकाश, मंदा, भारती, आणि आता ही मुलं. प्रत्येक वेळा आपण इतके खुश आहोत असं वाटत राहतं.